शेतकरी कर्जमाफी योजनेत मोठे बदल केले। 2019 मध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळेल। प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2026 मध्ये कर्ज भरण्याची अटही रद्द केली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात मोठी बातमी आलेली आहे। मोठा खुलासा झालेला आहे, कारण की तुम्हाला माहितच आहे की 2 लाखांची कर्जमाफी कोणाला होणार आहे। नियमित कर्जदार शेतकऱ्यावर अजूनही अन्याय सुरू आहे। तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील मागणीचा विचार करता राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये बदल करण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आज शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये 2 बदल करायला मंजुरी दिलेली आहे आणि हे बदल मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे। हे बदल झाले आहे 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आणि यांच्या अनुषंगाने एक दुसरा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2026-27ची अट रद्द करण्याबाबत। परंतु दोन्ही नियम किंवा दोन्ही बदल एकत्र सांगण्यात आल्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे। 2026-27ची अट शिथिल करण्यात आलेली आहे। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना मोठं शासनाकडून दिलासा देण्यात आलेला आहे आणि याच्यामुळे नियमित कर्जदार शेतकरी आहेत यांच्यामध्ये एक संभ्रमात वातावरण देखील निर्माण झालेलं आहे। मग एकंदरीत या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे का, किंवा या शेतावरती अन्याय होतोय का, हेच आता थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं तर पहिलं तर नियमित कर्जदार शेतकऱ्यावरती आजही अन्याय होतोय, कारण की नियमित कर्जदार हे नियमित पैसे भरत असतात आणि कर्जफेड करतात। जे शासनाच्या माध्यमातून बदल करण्यात आलेला आहे त्या कुठलाही दिलासा या शेतकऱ्यांना मिळालेला नाही। मित्रांनो, जर बघितलं आपण जर पाहिलं तर त्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्याकडे नसलेला निधी, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा कुठेतरी उसनवाढीचे कर्ज काढून नको ती परिस्थितीवरती वळवून घेतात आणि शेतकरी आपली पीक कर्ज भरलेली कर्जमाफी करून घेतात आणि पीक कर्ज भरतात। काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून 2022-23 मध्ये भरली, पुन्हा थकीत झाली, पुन्हा शेतकऱ्यावरती यावर्षी 2025 मध्ये भरली, कधी 2-3 वर्ष भरता आलं नाही म्हणून काही शेतकऱ्यांनी यावर्षी भरली, काही शेतकऱ्यांनी 2023-24 मध्ये भरली, पुन्हा थकीत राहिली, पुन्हा यावर्षी भरली। अशा प्रकारे खंड अशा प्रकारे ते पीक कर्ज भरण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी काही पण करून आपली पीक कर्ज भरलेलं आहे। शासनाच्या माध्यमातून ज्या अटी घालण्यात आलेल्या आहे त्याच्यामध्ये 2022-23-24 आणि 2025 या 3 वर्षापैकी 2 वर्ष आणि 2025-26 या वर्षामध्ये ते कर्ज भरलेलं असावं। 2026-27ची जी काही अट आहे ती हटवण्यात आलेली आहे। आता 2026-27ची अट हटवण्यात आल्यामुळे जो उशीर होणार होता त्याच्याऐवजी अनुदान लवकर मिळेल, पण अनुदानासाठी शेतकरी पात्र झाले तर ते अनुदान मिळणार नाही। अनुदान झाले तर ते पात्र आहेत का, त्याच्यामुळे 2022-23, 24-25 आणि पुन्हा 2025-26 या 4 वर्षापैकी 2 वर्षाची जी अट आहे ती अट आजसुद्धा जाचक आहे, कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना 4-5 वर्ष भरता आलं नव्हतं। त्यांनी यावर्षी भरलं, त्यांनी काही गुन्हा केला आहे का? त्या शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 50,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे। मग हा कुठला न्याय? ते पीक कर्ज थकबाकी त्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी आणि जे नियमित भरती करणारे आहे त्यांना 50,000 रुपये अनुदान, कसला न्याय? त्याच्यामुळे शासनाच्या ज्याप्रमाणे 2019च्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिला, त्याचप्रमाणे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा कुठेतरी दिलासा देणे गरजेचे आहे। त्याच्यामध्ये 2022-23-24 आणि 2025-24-25 त्यासंदर्भात 25-26ची जी अट आहे या अटीच्या ऐवजी आजच्या तारखेला जो शेतकरी नियमित कर्जदार आहे, म्हणजे ज्यांनी 30 जून रोजीपर्यंत आपले कर्ज भरलेले आहेत त्यांना मग कुठल्याही वर्षी भरून सध्या जो कर्जदार नियमित आहे अशा सर्व नियमित कर्जदारांना सरसकट हे अनुदान देणं गरजेचं आहे। कारण आजच्या मितीला जो नियमित कर्जदार आहे आता ते थकीत आहे, त्यांना थकीतीचे लाभ मिळाले पाहिजे। परंतु नियमित कर्जदारांना यावर्षी भरलं नाही, त्यावर्षी भरलं, यावर्षी भरलं नाही, त्यावर्षी भरलं, परंतु जो नियमित असताना सुद्धा त्याला जर 1ही रुपया लाभ नाही मिळाला तर त्या शेतकऱ्यांना एवढा मोठा अन्याय कोणावरती होणार आहे आणि कोणत्या माध्यमातून होणार आहे? येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही शेतकरी कर्जमाफी आपण जे काही कर्जाची रक्कम आहे ती परत फेडण्याची मानसिकता ठेवणार नाही। एकंदरीत कितीही कर्जमाफ्या केल्या तरी पुन्हा एकदा शेतकरी थकीत कर्जात राहतील, कारण कर्ज हा थकीत ठेवले तर कर्जमाफी मिळेल, परंतु कर्ज जर नियमित भरले तर कुठलाही लाभ मिळणार नाही, ही मानसिकता कुठेतरी शेतकऱ्यांची समोर येऊ शकते।
त्याच्यामुळे 50,000 रुपयाऐवजी अनुदानामध्ये वाढ करावी. याचबरोबर या शेतकऱ्यांसाठी लावलेल्या ज्या काही जाचक आहे त्या खऱ्या अटी याच्या माध्यमातून कमी करणे गरजेचं आहे. ज्या अटी कुठेतरी कमी केल्या जाव्यात हेच एक शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी असणार आहे. याच्यामध्ये हळूच जर बघितलं कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. ज्या काही बातम्या दिल्या जात आहे त्या बातमीमध्ये काही चुकाचे संदर्भ जोडले जात आहे आणि त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडत आहे. मुख्यमंत्र्याचे जर बघितलं तर मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून प्रामाणिकपणे एक बदल केलेला आहे. तो बदल म्हणजे 2026-27च्या अर्थात पुढच्या वर्षीची जी अट आहे ती अट हटवलेली आहे. आता याचबरोबर या मागच्या अटीसुद्धा हटवण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावेत आणि हे प्रयत्न जर केले तर मुख्यमंत्री नक्कीच या कर्जमाफीचे नियमित कर्जदारांना दिलेल्या अनुदानामध्ये बदल करण्याचा विचार करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.